मम्मी, मला सहलीला जायचं आहे. सहलीला जाण्यासाठी हट्ट करणारी छोटीशी परी आज पूर्ण हट्टालाच पेटली होती. आज सहलीला जाण्यासाठी मम्मी प्लीज, तू काहीही करून डॅडीला सांग ना गं. मला जायचे म्हणजे जायचे आहे. मला दुसरं काहीही कोणाचं ऐकायचं नाही. मम्मी पप्पांना हट्ट म्हणून करून शेवटी परी सहलीला गेली. परंतु सहलीला ती अशा ठिकाणी गेली की तिथे गेल्यानंतर तेथील समोरील दृश्य पाहून आणि तिथे गेल्यानंतर तिने ज्या व्यक्तीला तिथे पाहिलं त्या व्यक्तीची भेट घेतल्यानंतर ती चक्क होऊन डायरेक्ट रडायला लागली. सर्व टीचर, मॅडम, लोकांना देखील प्रश्न पडला होता, परी अचानक रडायला का लागली आहे? कारण तिने ज्या व्यक्तीला पाहिलं होतं ती दुसरी तिसरी कोणीही नसून तिचीच. ती व्यक्ती कोण होती हे आपण कथेमध्ये पाहूया. त्यासाठी संपूर्ण कथा ऐका. मोहनराव प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. एका कंपनीमध्ये माथाडी कामगार म्हणून ते तिथे काम करत होते. माथाडी कामगार म्हणजे 50 ते 60 किलोचा बोजा स्वतःच्या खांद्यावर उचलून सतत वाहण्याचे काम म्हणजे माथाडीच्या कामगारांमध्ये काम करत असत. आणि तेच काम मोहनराव सुद्धा करत होते. मोहनरावांचा बायको रमाताई मात्र गृहिणी होत्या. त्या आपलं घर उत्तमरित्या सांभाळत होत्या. मोहनरावांना आणि रमाताईंचा एकुलता एक मुलगा अक्षय जरी गरीब घराण्यामध्ये जन्माला आला असला तरी मोहनरावांनी आणि रमाताईंनी त्याला कोणतीही गोष्ट कधी कमी पडू दिली नाही. पाहिजे त्या वेळेला प्रत्येक गोष्ट आणून दिली. प्रत्येक गोष्टीचा हट्ट लाड दोघे आई बाबा मिळून आपल्या मुलाचे पुरवत असे. कारण अक्षय हा इतर मुलांसारखा नव्हता. तो अत्यंत हुशार, समजूतदार आणि मनमिळावू स्वभावाचा होता. पंढरपूर जवळच्या मंगळवेढा गावातील हे मोहनराव आणि रमाताई होते. परंतु नोकरीनिमित्त वास्तव्य पुण्यामध्ये होतं. म्हणूनच अक्षय हा लहानाचा मोठा पुण्यातच झाला. लहानपणापासून अक्षय प्रत्येक इयत्तेमध्ये पहिला दुसरा नंबर कधीच सोडला नव्हता. अत्यंत हुशार मुलगा असलेला अक्षय एक दिवस बाबांना मैदानात घेऊन फुटबॉल खेळत होता. फुटबॉल खेळता खेळता आकाशातून विमान जाण्याचा आवाज झाला आणि अक्षयने डोळे वरती करून विमानाला पूर्णपणे पाहत राहिला. दूर दूरपर्यंत जोपर्यंत विमान जात नाही तोपर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलं आणि विमान गेल्यानंतर अक्षय पटकन बाबांना म्हणतो, बाबा, मी पण मोठा झाल्यानंतरला त्या विमानात बसून दुसऱ्या देशामध्ये जाणार आहे आणि हेच माझं स्वप्न आहे. आपल्या लहानशान 8-9 वर्षाच्या मुलाचं बोलणं ऐकून मोहनरावांना खूप वाईट वाटलं. मोहनरावांनी विचारलं, का बाळा, तुला तिकडे जाऊन काय करायचं आहे? तेव्हा अक्षयने उत्तर दिले ते अत्यंत मोहनरावांच्या कठीण परिस्थितीमध्ये हृदयाला लागलं. बाबा, मला दुसऱ्या देशामध्ये जाऊन खूप पैसा कमवायचा आहे आणि लग्न करायचं आहे. पैसा कमावून खूप मोठे होऊन तुम्हाला सांभाळायचं आहे. होय बाबा, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भरपूर पैसा कमवून तुमचा शेवट करणार आहे. आपल्या 9 वर्षाच्या मुलाचं बोलणं ऐकून मोहनराव खूप भारावून गेले होते. मोहनरावांनी घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला रमाताईंना सांगितलं का आपल्या मुलाचे स्वप्न काय आहे. रमाताईंना सांगताना त्यांना आनंद होत होता. विमानात बसायचं आणि दुसऱ्या देशामध्ये जाऊन खूप पैसा कमवायचा आणि या आईवडिलांना सांभाळायचं आहे. रमा, पहा ना, आपला मुलगा इतका लहान आहे तरी त्याला किती समजतं. आई बापा त्याला किती प्रिय आहे. हे शब्द मात्र आज रमाताईंना जसेच्या तसे आठवत होते. कारण आज प्रत्यक्षामध्ये असं काही घडलंच नव्हतं. कारण की आज जी वेळ रमाताईंवर आली होती ती फक्त आणि फक्त त्यांचा मुलगा अक्षयमुळेच आली होती. हे त्यांना पूर्णपणे कळून चुकलं होतं. कारण की मोहनराव जाऊन आता 2 वर्ष पूर्ण झाले होते. मोहनराव आपल्या गावच्या मातीमध्ये जन्माला आले होते. लहानाचे मोठे गावाकडेच झाले असल्यामुळे ते तब्येतीने दणकट असल्यामुळे आयुष्याच्या त्यांच्या 60 वर्षापर्यंत त्यांनी माथाडीच्या कामामध्ये काम केले होते. आयुष्यभर अंगावरती बोझा वाहून त्यांचा एकही हातपाय कधी दुखला नाही. परंतु एक दिवस अचानक काळाने घाला घालावा आणि त्यांना घेऊन जावं, ही घटना रमाताईंसाठी जास्त दुःखाची होती. कारण की अजूनही अक्षयचं लग्न देखील झालं नव्हतं. पोरगा आहे लग्न तारुण्याच्या वयात आलेला होता
आणि मुलाचा बाप जावा. जीवनाच्या अर्ध्या आयुष्यातच सोडून बायकोला पतीने जावं हे दुःख रमाताईंसाठी खूप अवघड होतं. परंतु मोहनराव गेल्यानंतर 6 महिन्यातच अक्षयने एका मुलीसोबत प्रेमविवाह केला. प्रेमविवाह केलेली मुलगी त्याची जवळची मैत्रीण होती. खूप वेळा अक्षयची ती मैत्रीण घरी आलेली होती. अक्षयची मैत्रीण ही रेणुका सगळ्यांनाच माहीत होती आणि रेणुकाला देखील अक्षयचे मम्मी पप्पा, घरची परिस्थिती जी काही आहे ते सगळ्या गोष्टी माहीत होत्या. मोहनरावांनी काम करून करून पुण्यामध्ये स्वतःचा एक फ्लॅट विकत घेतला होता आणि अक्षय देखील चांगल्या कामाला लागला होता. IT सेक्टरमध्ये कामाला लागलेला अक्षय आता चांगल्या प्रकारे पॅकेज घेत होता. रेणुका देखील त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होती. रेणुका पुण्यातील गाववाल्यांची मुलगी होती, जिच्या बापाकडे अमाप पैसा अमाप संपत्ती होती. बापाची एकुलती एक मुलगी असल्यामुळे खूप लाडाकोडात वाढलेली रेणुका होती. परंतु नोकरी करण्याचा तिचा हट्ट होता, म्हणून अक्षयच्याच ऑफिसमध्ये ती नोकरी करत होती. तशी स्वभावाने खूप छान होती. बोलण्यात तिचा गोडवा होता. नेहमी चेहऱ्यावरती हास्य होतं. वाक्षिणीयतेचे हास्य लगेच समोरच्याला कळत होतं. प्रत्येकाला वाटत होतं रेणुका इतकी निर्मळ मनाची आहे, म्हणून ती देखील अक्षयला आवडली आणि रमाताईंना देखील कोणताही विचार न करता अक्षयच्या पसंतीला होकार दिला आणि रेणुकाचा आणि अक्षयचं लग्न लावून दिलं. लग्नाला 4 महिने गेल्यानंतर रेणुकाला दिवस गेले आणि काही दिवसांमध्येच लहानशी पावलं दुडू दुडू घरामध्ये पळायला लागले. कारण आता रमाताई आजी झाल्या होत्या. अक्षय रेणुकाला मुलगी झाली होती. सुंदरशी गोड परी तिचं नाव ठेवलं होतं. नावाप्रमाणेच ती परी होती. आजीचं आणि तिचं खूप अतूट नातं होतं. आजीला परी वाचून करमत नव्हतं आणि परीला देखील आजीशिवाय करमत नव्हतं. हे आता अक्षयला आणि रेणुकाला पूर्णपणे समजलेलं होतं. ह्याच गोष्टीमुळे रेणुका रमाताईचा राग करायला सुरुवात केली. रेणुकाला नेहमीच असे वाटायचं की परी माझ्यापेक्षा जास्त तिच्या आजीसोबत लढा जडलेला आहे. काही दिवसांनी ती पूर्णपणे आजीची होऊन जाईल आणि मी एकटी पडेल. ह्याच कारणामुळे रेणुकाच्या मनामध्ये नको नको ते विचार येत होते. आणि दुसरी गोष्ट ही होती की रेणुकाची आई ही रेणुका आणि तिच्या सासूबद्दल नको नको ते काही मनामध्ये भरवत असायची आणि तिच्या सासूबद्दल वाईट साईट बोलून तिच्या मनामध्ये विष पेरायचे. परंतु जी रेणुकाच्या मनामध्ये होतं ते त्यांच्या मनामध्ये कधीच नव्हतं. त्यांना आपल्या अक्षयची मुलगी म्हणून नातीसाठी कोणतीही आजी जीव लावते, त्याचप्रमाणे ते परीला जीव लावायचे. आता रेणुका हळूहळू अक्षयला देखील सांगायची, तुझी आई वाईट साईट आहे. आपल्या परीला काही एक घाण शिकवते, वाईट साईट शिकवण देते त्याला आणि त्याच्या चुकीच्या सवयीमुळे लोक मला नाव ठेवायला लागले. आपली मुलगी गावंढळ झालेली आहे, मला अजिबात चालणार नाही. तुझी आई एवढी गावंढळ आहे, ती घरात राहून राहून पोरीला पूर्ण बिघडू शकते. सुरुवातीला अक्षयचा ह्या गोष्टीला पूर्ण नकारच होता. परंतु हळूहळू रेणुकाने बोलून बोलून अक्षयच्या मनामध्ये ती जागा आईची निर्माण केली होती. आता अक्षय देखील आईला उलटसुलट बोलू लागला होता. रमाताईंना असं वाटत होतं, मुलगा आता असा अचानक वागायला का लागला आहे? ज्या मुलाला लहानपणापासून इतकं चांगलं सांभाळलं, संस्कार केले, तो असा अचानक कसा बदलला आहे? कारण त्यांच्या घरामध्ये पैशाची कोणतीच कमी नव्हती. दोघेही चांगल्या प्रकारे पैसे कमवत असल्यामुळे पैशावरनं कधीच प्रॉपर्टीवरून कधीच भांडण होत नव्हते. भांडण फक्त ह्याच गोष्टीमुळे व्हायचं की म्हातारी आई घरामध्ये आहे आणि त्याच गोष्टीची अडचण रेणुकाला त्याच्या बायकोला होत आहे. कारण रमाताईंनी रेणुकाला कोणत्याच गोष्टीला नकार दिला नव्हता, परंतु रेणुकाला नेहमी अडचण वाटायची. तिला तिची प्रायव्हसी मिळत नव्हती, त्यामुळे ती सतत तिच्या सासूला टोमणे मारायची. जेव्हा रेणुकाच्या आईचा फोन आला तेव्हा रेणुकाच्या आईने विचारलं, तुझी सासू काय करत आहे? त्यावेळेला रेणुकाने सांगितलं, काय नाही, परी आणि ती खेळत आहे. रेणुका बाळा, तुझ्या सासूने तर आता कहर करून ठेवला आहे. सतत 24 तास त्या परीच्या अवतीभोवती फिरत असते, सतत परी करत असते आणि तिला गावठी गावंढळ बनवून ठेवलेला आहे. आता तुझ्याकडे कोणता पर्याय मार्ग राहिलेला नाही. तू आता एक काम कर, जे मी सांगते तेच कर, त्याशिवाय तुझी आई आणि तुझ्या सासूची सुटका होणार नाही. आई सांग, मी काय करू?
आयुष्यभर फक्त सासूला सांभाळत राहू का? मलाही माझी एकही गोष्ट अशी एकांतात करता येत नाही ग, किंवा मला प्रायव्हसीही मिळत नाही. प्रत्येक वेळी ती म्हातारी सासू मध्ये मध्ये लुडबुड करत असते. एकदाची का मरत नाही काय माहिती, आणि देव पण अशा लोकांना जास्त दिवस का जगू देतो काय माहिती. खायला कहार आणि भुईला भार आहे फक्त. अक्षय देखील जास्त काही मनावरती घेत नाही. ठीक आहे बाळा, नको चिडचिड करूस. आता मी जे काही सांगते तेच तू कर. रेणुकाच्या आईने जे करायचं ते रेणुकाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि दुसऱ्या दिवशी रेणुकाने जेव्हा रमाताईंना परीसोबत खेळत होत्या बसल्या होत्या तेव्हा रमाताईंना आवाज दिला, आई लवकर इकडे या, आपल्याला काम करायचं आहे. परीसोबत खेळणं आणि तिच्यासोबत गप्पा गोष्टी सोडून दुसरं काही जमत नाही का तुम्हाला? तिकडे टाइमपास करत बसू नका, लवकर इकडे या. पुढे आता दसरा दिवाळी आलेली आहे आणि तुम्ही फक्त टाइमपास करून काही घरातील कामे करणारच नाही आहेत का? मला दिवसभर ऑफिसमध्ये काम करावं लागतं आणि कामवाली ठेवून ठेवून पैसे किती खर्च करावे लागतात हे आता तुम्हाला माहीतच आहे. कारण मी या महागाईच्या जमान्यामध्ये आता परवडते का काही करायला, म्हणूनच मी 1 महिन्यापूर्वीच कामवाली आधीच काढून टाकलेली आहे. आणि घरातील कामे आता प्रत्येक कामाची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे. रमाताईंना सुनेचे एवढे बोलणे ऐकल्यानंतर रमाताई उठल्या आणि सुनेला सांगितलं, सुनबाई काय काम आहे बोल, मी करते, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. देवाच्या कृपेने आपल्याला सगळं काही आहे आणि तुझी सासू अजून भक्कम आहे काम करण्यासाठी. सांग काय काम करायचं आहे? तेव्हा रेणुकाने सांगितलं, आज घरातले सगळे फॅन तुम्ही पुसून काढा, साफसफाई करा. रमाताईने विचार केला, हे माझं काम आहे का? अगं आता म्हातारं माणूस झाले, चुकून जर फॅन साफ करताना मी पडले तर माझे हातपाय मोडले तर ते आता नीट होणार नाही. ह्याच अवघड काम तुम्हाला देण्यापेक्षा दुसरं काहीतरी दे ना, ते मी करते. परंतु रेणुकाने सांगितले, नाही आई तुम्ही पडणार नाही, तुम्ही जपून ते फॅन साफ करून घ्या आणि हेच काम करायचं आहे आज, आणि तुम्हाला ते व्यवस्थित करताही येणार, कोणत्याही परिस्थितीमध्ये करावेच लागेल. रमाताईंनी विचार केला, सुनबाई काय आज माझं ऐकणार नाही आणि तिने आज ठरवले म्हटल्यानंतर मी केले नाही तर ती उगाचच भांडण करेन आणि अक्षयसोबत भांडण करून तिच्या माहेरी निघून जाईल. रमाताईंनी फॅन पुसायला सुरुवात केली. घरामध्ये 3 फॅन असल्यामुळे 2 फॅन साफ करून झाल्यानंतर ज्यावेळी तिसरा फॅन साफ करण्यासाठी रमाताई स्टूलवरती चढल्या तेव्हा त्यांचा पाय सेट कोणत्या घसरून शिडीवरून खाली पडल्या. अरे खाली पडल्यानंतर ना त्यांच्या कमरेला आज का बसल्यामुळे त्यांचा एक पाय फ्रॅक्चर झाला. रमाताई मोठमोठ्याने ओरडत होत्या, वाचवा वाचवा. परंतु रेणुकाही आधीच पार्टी करण्यासाठी परीला घेऊन तिच्या मैत्रिणींसोबत कॅफेमध्ये गेली होती. घरात कोणीही नव्हतं आणि फ्लॅटमधून बाहेर आवाज देखील जात नव्हता. 3 तास रमाताई तशाच खाली पडून होत्या. त्यांना जागेवरून उठता देखील येत नव्हतं. तेव्हा अक्षय घरी आला आणि अक्षयने पाहिलं तर आई अशी खाली पडलेली आहे आणि रडून रडून तिच्या डोळ्यांतील पाणी सुद्धा सुकून गेलेलं आहे. तेव्हा अक्षयने पळत जाऊन रमाताईंना उठवलं, पाणी दिलं, परंतु रमाताईंना उत्तर देखील देता येत नव्हतं. लगेच अक्षयने रमाताईंना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतरला त्यांना समजलं की रमाताईंचा एक पाय फ्रॅक्चर झालेला आहे. तोपर्यंत रेणुका देखील पार्टी करून घरी आली होती. परंतु अक्षयने मात्र खूप रेणुकाला सुनावलं, तुला कळत नाही का, आईचं म्हातारपण झालेलं आहे आणि आईला एवढ्या शिडीवरती चढून तू फॅन साफ करायला लावलं. दुसरं कोणतंही काम नव्हतं का तुला आईला देण्यासाठी? परंतु त्यावेळी मात्र अक्षयला रेणुकाचा खूप राग आला होता. कारण अशा पद्धतीने आईला त्रास देणे हे त्याला देखील पटत नव्हतं. कारण किती केलं तरी आणि कशी असली तरी अक्षयची ती आई होती आणि हीच गोष्ट रेणुकाला नेहमी खंत वाटत असायची. आता मात्र रमाताईंची प्रत्येक गोष्ट ही जाग्यावर करायला लागायची आणि ती देखील जास्तीत जास्त रेणुकालाच. आता रेणुका सतत चिडचिड करायची आणि आईला सांगायची, आई काय प्लॅन सांगितला, काय करून ठेवले तू माझ्या सासूचं, आता सगळं मलाच सहन करावं लागत आहे का? अशा चुकीच्या पद्धतीने तू मला वागवायला लावलं. आता बघ अक्षयला देखील माझा खूप राग आलेला आहे, तो देखील माझ्यासोबत नीट वागत नाही, बोलत नाही. त्यावेळी रेणुकाच्या आईने सांगितलं, बाळा चिडू नकोस, आता मी तुला असा एक प्लॅन सांगते का त्यामुळे तुझी सासू कायमस्वरूपी तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे.
परंतु रेणुकाने सांगितलं आहे, आता बस झाले तुझे प्लॅन, मला काही सांगू नकोस. आणि चुकीच्या मार्गाने वागण्याचं कोणतीच गरज नाही मला वाटत. कारण आता कितीही प्लॅन करून काही करून झाले आहेत आपले. एवढं सगळं करून देखील माझी सासू तिथेच आहे ना, तिला तरी काही झालं नाही. परंतु मला मात्र काम वाढून ठेवलं आहे. नको सांगू आता मला तुझे प्लॅन, काही ऐकायचं नाही. नाही बाळा, आता हा शेवटचा असा प्लॅन आहे, तो तू एकदा का केला की तुझी सासू कायमस्वरूपी ढगात जाणार आहे. आई काय बोलते, तिला मारण्याची मी रिस्क घेणार नाही. मला हे पाप नाही करायचं. अगं बाळा, मी तिला मारायला नाही सांगत, आधी प्लॅन तर ऐकून घे तू. ठीक आहे आई, सांग. रेणुकाच्या आईने सांगितलं, हे बघ बाळा, आता तुझी सासू बऱ्यापैकी बरी झालेली आहे. वॉकरवर तर चालत आहे. काठीचा आधार घेऊन तिला एकटीला चालता येत आहे. त्यामुळे तू आता तुझ्या सासूला सांग, देवगावच्या तुमच्या बहिणीचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं आहे की अरे मला आत्ता तिकडे पाठवून दे. काही दिवस ते गावाकडे राहिली की गावाकडच्या वातावरण बदललं की ती पूर्वीसारखी बरी होईल. आणि अक्षयला देखील माहीत आहे अक्षयची मावशी तिच्या बहिणीची म्हणजे रमाताईंची काळजी किती घेते आणि कशा प्रकारे घेते ते. अक्षय देखील तुझ्यावरती विश्वास ठेवेल आणि तुझी सासू देखील विश्वास ठेवेल की खरंच तिला देवगावच्या मावशीने बोलवलेलं असेल. कारण तुझ्या सासूकडे काय फोन नाही, काही नाही. आणि तुझी देवगावची मावशी ती तुझ्याच फोनवरती फोन करत असते. त्यामुळे अशा पद्धतीत प्लॅन कर आणि त्यानंतरला तुझ्या सासूला घरातून बाहेर काढल्यानंतर तू तुझ्या सासूला देवगावच्या बसमध्ये बसून देण्यासाठी जा. अक्षयला सांग की मी जाते म्हणून. अक्षयला आईंना बसून देण्यासाठी आणि तिकडे बसमध्ये बसून देण्यासाठी गेल्यानंतर तिला बसमध्ये बसून न देता तू स्वतः तिला एका वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडून दे. आणि तिथे जाण्याआधीच मी तिथे व्यवस्था करून ठेवते बाकी सगळी. आईचा हा प्लॅन तर रेणुकाला खूप आवडला होता आणि त्या प्लॅननुसार तिने वागण्याचं ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी रेणुका आणि अक्षयला सांगितलं, अक्षय आता आई बऱ्यापैकी तब्येत चांगली झालेली आहे आणि सकाळी देवगावच्या मावशीचा मला फोन आला होता. मावशीने सांगितलं की आईंना तिकडे पाठवून दे. गावाकडच्या वातावरणात त्यांची तब्येत जरा सुधारेल आणि त्यांना तिकडे जरा मोकळे देखील वाटेल. तुझं काय मत आहे? परंतु अक्षयने सांगितलं, नको आई, आपल्या इथेच राहू दे, इथेच ती बरी होईल. परंतु रेणुकाने समजावून सांगितल्यानंतर अक्षय देखील म्हणाला, ठीक आहे, आईचीच जर इच्छा असेल तिकडे जाण्याची तर मग ठीक आहे, माझं देखील तिला नकार नाही. रेणुकाने हीच गोष्ट रमाताईंना देखील सांगितली होती. रमाताई देखील तिकडे जाण्यासाठी तयार झाल्या, कारण त्यांचं आणि त्यांच्या बहिणीचं खूप चांगलं नातं होतं. त्यांची लहान बहीण ही 15 वर्षांनी त्यांच्यापेक्षा लहान असल्यामुळे ती खूप आपल्या मोठ्या बहिणीची काळजी घेत होती. कारण लहान असतानाच रमाताईंची आई लवकर गेल्यामुळे आपल्या बहिणीचा सांभाळ, तिचं लग्न, तिचं बाळंतपण सगळं काही रमाताईंनीच केलं असल्यामुळे रमाताईंवरती त्यांच्या लहान बहिणीचा खूप जीव होता. ठरल्याप्रमाणे रेणुकाने रमाताईंना तयार केले आणि अक्षयला देखील तयार करून परीला शाळेत सोडून रेणुका रमाताईंना घेऊन सोडवायला निघाली. परंतु देवगावला नसून ती वृद्धाश्रमात सोडवायला निघाली. वृद्धाश्रमात जाण्याआधी रेणुकाच्या आईने तिकडे रमाताईंची सगळी व्यवस्था करून ठेवली होती. आणि जेव्हा रेणुका रमाताईंना घेऊन गाडीमध्ये बसून जात होती त्यावेळी रमाताईंनी विचारलं, अगं रेणुका, हा तर मला देवगावचा रस्ता वाटत नाही. त्याचवेळी रेणुकाने सांगितलं, आई आता तुम्ही जास्त काही बोलू नका. जिकडे तुम्हाला मी सोडवायला चाललेली आहे तिकडून परत घरी येण्याचा विचार देखील करू नका. आणि तिकडे गेल्यानंतरला जास्त काही न बोलता तिकडे गपचूप पुढचं तुमचं जीवन जगायचं. आणि जर तुम्हाला ही गोष्ट मान्य नसेल तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. रमाताईंना त्यांच्या असण्याची खूप भीती वाटायला लागली होती. त्यांच्या असण्याने रेणुकाने ड्रायव्हरला सांगितलं, गाडी जरा फास्ट चालव, लवकरात लवकर मला या म्हातारीला तिथे सोडून परत घरी यायचं आहे. कारण परी केव्हाही शाळेतून घरी येऊ शकते आणि ही गोष्ट जर परीला समजली तर परी माझ्यापासून कायमची तुटेल. ड्रायव्हरने आता गाडी फास्ट चालवली आणि 2 तासाच्या आधीच गाडी ही मातोश्री वृद्धाश्रमाच्या बाहेर जाऊन उभी राहिली. रेणुकाने रमाताईंची बॅग हातात घेऊन आतमध्ये गेल्या. वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवली आणि मॅनेजरला सांगितलं की म्हातारी मेली तरी आम्हाला कळून देऊ नको, इथे श्राद्ध घालून कायमची कटकट संपवून टाक. आणि असं बोलून रमाताईंना धमकी देऊन रेणुका ड्रायव्हर सोबत पुन्हा घरी आली. आता अक्षयला देखील असंच वाटत होतं की त्याची आई
रमाताई ही मावशीकडे सुखरूप आहे. परीला देखील असंच वाटत होतं का आजी लवकरात लवकर बरी होऊन माझ्यासोबत खेळण्यासाठी परत येईल. असेच मध्ये 2-3 महिने निघून गेले. परीला मात्र आता तिच्या आजीची खूप आठवण येत होती, म्हणजे रमाताईंची. अक्षयला देखील त्याच्या आईची आठवण येत होती. परंतु रेणुका मात्र आनंदाने जीवन जगत होती. परिसरात अक्षयला आणि रेणुकाला सांगत होती की लवकरात लवकर देवगावच्या आजीकडून आपल्या आजीला घेऊन इकडे राहण्यासाठी या. मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. मला तिच्याशिवाय नाही करमत. परी आपल्या आजीसाठी खूप हट्ट करत होती. अक्षय मात्र परीची सगळी इच्छा पूर्ण करायचा. त्याला देखील असंच वाटत होतं आता खूप दिवस झाले आई तिकडे राहिली, आता आईला घरी आणावं. म्हणून अक्षयने परीला प्रॉमिस दिलं होतं. परंतु मध्ये शाळेची सहल निघाल्यामुळे सहलीला जाण्यासाठी हट्ट धरून बसलेली परी आपल्या आईला आणि डॅडीला हट्टच करत होती, मला सहलीला जायचं आहे. परीची आई रेणुका नको नको म्हणत असताना हट्टाला पेटलेली परी तिच्या डॅडीला हट्टच करत राहिली. अक्षयने देखील त्याच्या मुलीला हट्टाला होकार देऊन तिचा हट्ट पूर्ण केला. रेणुकाला मात्र माहीत नव्हतं की परीची सहल कुठे जाणार आहे. मात्र अक्षयला माहीत होतं. सरांनी अक्षयला सांगितलं होतं की आम्ही मुलांना घेऊन एका वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी घेऊन जात आहोत. मात्र ही गोष्ट अक्षयने रेणुकाला सांगितली नाही. मुलांसोबत एका पॅरेंट्सला म्हणजे विद्यार्थ्यांच्या आईला किंवा बाबांना येण्यासाठी सांगितले होते. म्हणून परीसोबत अक्षय हा सहलीला निघाला. कारण की रेणुकाने आधीच अक्षयला सांगितले होते परीला सहलीला पाठवू नको आणि तिच्यासोबत जाण्यासाठी मला टाईम देखील नाही. परंतु अक्षयने परीला सहलीला जाण्यासाठी परमिशन दिली असल्यामुळे अक्षयला तिच्यासोबत जावं लागलं. सगळं खूप आनंदामध्ये सहलीला निघाले होते. परी देखील खूप आनंदामध्ये होती. ती आपल्या बाबांसोबत गप्पाटप्पा मारत निसर्गाचा गोड नयनरम्य दृश्य पाहत पाहत त्यांची पिकनिक ही मातोश्री वृद्धाश्रमाच्या बाहेर येऊन थांबली. सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगितलं होतं की तेथील दृश्य पाहिल्यानंतर तुम्हा सर्वांना खूप वाईट वाटेल. परंतु मुलांनो, तिथे तुम्हाला भेटायचं आहे अशा लोकांना की ज्या लोकांना भेटल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईबाबांची किंमत कळणार आहे आणि त्यामधून तुम्ही काय काय बोध घेणार आहे हे देखील आम्हाला सांगा. असं म्हणून सगळे विद्यार्थी पालक वृद्धाश्रमामध्ये पोहोचले आणि प्रत्येक माणसाला भेटत होते. तेथील प्रत्येक म्हाताऱ्या वृद्ध माणसाची आईची बाबांची व्यथा जाणून घेत होते. परंतु तिथे गेल्यानंतर परीला आपल्या आजीची खूप आठवण येऊ लागली आणि तिने तिथे गेल्यानंतर बाबांना हट्ट धरायला सुरुवात केली. बाबा, मला इथे थांबायचं नाही, मला माझ्या आजीकडे जायचं आहे. चल पटकन आपण आजीला घरी घेऊन येऊया. परंतु पाहता क्षणी सांगितलं, परी बेटा, आता आपण इथं आलोय तर तू येथील आजीबाबांना भेटून घे आणि संध्याकाळीच आपण देवगावला आजीला आणण्यासाठी जाऊया. ठीक आहे असे म्हणत पर्यंत परी आजीबाबांना म्हाताऱ्या वृद्ध माणसांना भेटण्यासाठी गेली. एका झाडाच्या खाली खुर्चीवर पाठमोरी बसलेली आजी आणि त्या आजीला निरखून पाहणारी परी. हातात धरलेला बाबांचा हात सोडवत परी खूप धावत पळत सुटली त्या आजीकडे. अक्षय आवाज देत होता, परी थांब थांब परी. परंतु परीने सांगितलं नाही, बाबा मला आजी दिसली आहे. अगं परी बेटा, आपली आजी देवगावला गेलेली आहे. ती आपली आजी नाहीये, ती दुसरी कोणाला तरी पाहिलेलं आहे. बेटा थांब, इतकी धावू नकोस, पडशील. परंतु परीने सांगितलं नाही बाबा, ती माझीच आजी आहे. अक्षयला आता कळत नव्हतं परीला काय झालं आहे. जिकडे तिकडे आजी आजी करत का फिरत आहे. परी परत पळत गेल्यामुळे अक्षयने देखील परीचा पाठलाग मागे धावत केला होता. परीने रमाताईंना पाठीमागून मिठी मारली आणि विचारलं, आजी तू इथे? आजी तू इतके दिवस मला सोडून इथे राहत होती. आजी तू का मला सोडून राहते? आणि आपल्या अशा नातीचे परीचे हे शब्द ऐकून रमाताई यांचे डोळे भरून आले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. माझी नात परी इथे कशी अचानक आली? जेव्हा रमाताईंनी डोळे भरून परीला पाहिले आणि एक घट्ट मिठी मारून जोरजोरात हंबरडा फोडून रडू लागल्या, तेव्हा अक्षयला देखील आश्चर्याचा मोठा धक्का बसला. कारण तिथे दुसरे तिसरे कोणी नसून त्याचीच आई रमाताई होती. त्याला खूप मोठा धक्का बसला या गोष्टीचा. त्याला बायकोने रेणुकाने सांगितले होते की त्याची आई देवगावला मावशीकडे राहत आहे. मग त्याची आई इथे वृद्धाश्रमामध्ये कशी आली? अक्षय देखील पळत जाऊन आपल्या आईला मिठी मारली आणि रडू लागला. शांत झाल्यानंतर अक्षयने विचारलं, आई तू इथे कशी आणि किती दिवसांपासून तू इकडे आहेस? आता खरं खरं सांग. ज्यावेळी रमाताईने सांगितलं, अक्षय बेटा मी तुला सांगते, परंतु तू मला आधी प्रॉमिस दे की यानंतर मी जे काही सांगेल
तू ते फक्त ऐकून घेशील, परंतु सुनबाईला रागवणार नाही. अक्षय सांगितलं, नाही आई, मी कोणतंही वचन आधीच देऊ शकत नाही. आता अक्षयला पूर्णपणे कळून चुकलं होतं की हे जे काही झालं आहे ते रेणुकाने केलेलं आहे. जेव्हा रमाताईंनी सांगितलं की अक्षय बेटा, मला सुनबाईंनी सांगितलं की तुला तुझ्या बहिणीकडे सोडवते, परंतु तिने बहिणीकडे न सोडवता तिने आणि तिच्या आईने मिळून प्लॅन करून मला वृद्धाश्रमामध्ये आणून सोडलं, कारण त्यांना मी त्या घरामध्ये राहायला नको होते. ह्याच तुझ्या बायकोला प्रायव्हसी मिळत नव्हती आणि परी देखील माझ्यासोबत नेहमी राहत असल्यामुळे तिला आणि तिच्या आईला हे वागणं अजिबात आवडत नव्हतं. म्हणूनच तिने आणि तिच्या आईने मिळून माझी, परीची आणि तुझी ताटातूट केली आणि मला इथे वृद्धाश्रमामध्ये आणून टाकलं. आईची ती अवस्था पाहून परी आणि अक्षय दोघे मिळून खूप रडत होते आणि परीने आता एक निर्णय घेतला होता. ज्या आईने माझ्या म्हाताऱ्या आजीची अशी अवस्था केली आहे तिला मी सोडणार नाही. अक्षय आईला घेऊन घरी गेला आणि घरी गेल्यानंतरला परीने सांगितलं, आई, आजी केव्हा येणार आहे? तेव्हा रेणुकाने सांगितलं, परी बेटा, आजी देऊबाईच्या मावशीकडे गेली आहे, मला देखील माहीत नाही ती केव्हा येईल. तेव्हा अचानक अक्षय रमाताईंना घेऊन घरामध्ये आला. तेव्हा रेणुकाच्या पायाखालची जमीन सरकली आणि आतमध्ये आल्यानंतर अक्षयने ताडदिशी रेणुकाच्या एक मुस्काटात मारली आणि धक्का रेणुकाला साठी खूप मोठा होता. परंतु यापेक्षा दुसरा मोठा धक्का म्हणजे परीने दिला होता. आई, आजपासून तुझं आणि माझं कोणतंही नातं नाही. तू आणि त्या आईने मिळून खूप चुकीची वागणूक केली आहे माझ्या आजीसोबत. ज्या आजीने मला संस्कार दिले, लहानाचं मोठं केलं, गोष्टी सांगून मला सांभाळलं, तिचा लळा लावला, प्रेम, ममता, माया जे काही होतं ते सर्व दिलं. माझ्यासाठी काय चांगलं होतं की प्रत्येक गोष्ट ती मला देत होती आणि माझा प्रत्येक लाड हट्ट पुरवत होती. काय केलं होतं त्या म्हाताऱ्या आजीने तुझं एवढं वाकडं की तू तिला वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडलं? आज जर मी सहलीला बाबांना घेऊन तिकडे गेली नसते तर माझी आजी मला आयुष्यात परत कधीच भेटली नसती आणि या सगळ्या कारणीभूत फक्त आणि फक्त तू आहेस. आई, या नावाला तू कलंक आहेस. आजपासून तुझं आणि माझं कोणतंही नातं नाही. माझं फक्त नातं आजीसोबत आहे आणि तीच माझी आई आहे. परीचं बोलणं ऐकून जेव्हा रेणुकाने ऐकलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. हृदयावरती लाखो बाण येऊन टोचत होते, अशा प्रकारे तिला जखमा होत होत्या. परंतु आता तिच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. आता तिला पूर्णपणे कळून चुकलं होतं की मी चुकले आहे. अक्षयने देखील तिला धक्का मारून घराच्या बाहेर काढली होती. आता रेणुकाची इतकी परिस्थिती बेकार झाली होती की तिकडे माहेरी देखील तिला घरामध्ये घेतलं नव्हतं, कारण वहिनीने तिच्या स्पष्टपणे नकार दिला होता. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, रेणुकाच्या आईमुळे आणि तिच्या चुकीच्या वागणुकीमुळे रेणुकाचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि अक्षयने आणि परीने त्या म्हाताऱ्या रमाताईंना वृद्धाश्रमामध्ये टाकल्यामुळे रेणुकाला जी शिक्षा दिली त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि परीने आपल्या आईसोबत जे नातं होतं ते तोडून टाकलं होतं, याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.